विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकातील भाग 5 व्याकरण व लेखन यामधील आज आपण वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर याचा अभ्यास करणार आहोत. वाक्यप्रकार. सुरुवातीला आपण वाक्यप्रकार पाहूयात. तर प्रथम वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे 2 किंवा अधिक अक्षरे म्हणजेच वर्ण एकत्रित केले तर शब्द तयार होतो आणि अशा मग अर्थपूर्ण शब्दांनीच वाक्य तयार होते. अशी वेगवेगळी वाक्ये म्हणजेच वाक्यप्रकार. वाक्यप्रकार. आज आपण वाक्यांचे प्रकार, व्याख्या आणि त्यांची उदाहरण पाहूयात. वाक्यप्रकार म्हणजे बघा, आपण बोलताना आणि लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो, म्हणजेच त्याला एक आशय असतो आणि हा आशय एकच असतो, पण ते वाक्य आपण अनेक प्रकारे सांगत असतो. वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या भावनेतून हा आशय आपण व्यक्त करत असतो. सुरुवातीला वाक्याचे प्रकार एकूण 11 आहे ते आपण पाहूयात. पहिला आहे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी व नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थ वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य असे एकूण वाक्यांचे एकंदरीत 11 प्रकार पडतात. त्यापैकी केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य याचा आपण अभ्यास 11वीमध्ये केलेला आहे. यावर्षीच्या 12वीच्या अभ्यासामध्ये आपल्याला एकूण 8 प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थ वाक्य. तर प्रामुख्याने प्रथम यामध्ये 2 प्रकारे वाक्यांचे प्रकार पडतात. अर्थावरून पडणारे प्रकार आणि क्रियापदावरून पडणारे प्रकार. सुरुवातीला आपण अर्थावरून पडणारे प्रकार पाहूया. अर्थावरून ते निश्चित होतात की कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे. त्यापैकी पहिला प्रकार आहे विधानार्थी म्हणजे साधं सरळ वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये केवळ आणि केवळ विधान असते. यामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते तर शेवट पूर्णविराम असतो. यामध्ये कोणतेही चिन्ह आपल्याला दिसत नाही, फक्त पूर्णविराम असतो. यामध्ये प्रश्नचिन्ह नाही, उद्गार चिन्ह नाही, फक्त ते पूर्ण विरामाने पूर्ण केलं जातं. साधं सरळ वाक्य. उदाहरण पाहूया आपण. मी इयत्ता 12वीत शिकतो, पूर्णविराम. मी या ठिकाणी करता आहे आणि साधं सरळ वाक्य आहे. कुठल्याही ते वेगळ्या प्रकारचे भाव असे निर्माण होत नाहीत, फक्त साधं सरळ बोललेलं आहे. मी इयत्ता 12वीत शिकतो. तसंच दुसरं उदाहरण आहे, आमचा बंगला आहे, पूर्णविराम. तर अशा पद्धतीनं ज्यामध्ये साधं विधान फक्त केलेलं असतं त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. दुसरा प्रकार आहे होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात होकार दर्शविला जातो त्या वाक्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात. काय? तर होकार दर्शविला जातो. उदाहरण पाहूया आपण. माझे बाबा शेतकरी आहेत. यामध्ये दुसरं उदाहरण आहे, ही कल्पना चांगली आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला होकार दिसून येतो. यामध्ये नाही किंवा नको असं काही नाही आहे, फक्त साधं सरळ विधानार्थी वाक्यामध्येच होकारार्थी आणि नकारार्थी अशा प्रकारचे 2 प्रकार यामध्ये मोडतात, घेता येतात आपल्याला. म्हणजे साधं विधान असतं, फक्त यामध्ये होकार असतो, म्हणजेच होकारार्थी वाक्य. लक्षात आलं? पुढचा प्रकार आहे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात नकार दर्शविले जाते त्या वाक्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये न, नको, नाही, नाही असे अशा प्रकारचे नकारदर्शक
शब्द यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याला आपण नकारार्थी वाक्य, म्हणजे ज्यामध्ये नाही किंवा नको स्पष्टपणे जाणवतं की ते करायचं नाही आहे किंवा करत नाही, तर ती क्रिया नाही या शब्दाने किंवा नको या शब्दाने जेव्हा आपण दर्शवितो तेव्हा ते नकारार्थी वाक्य. यामध्ये त्याचा अर्थ आपल्याला क्रिया म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ स्पष्ट असा होतो की त्यातून नकार दर्शविला जातो. उदाहरण पाहूया आपण. तो फारसा खेळत नाही, म्हणजे तो खेळत नाही. दुसरं उदाहरण आहे, कधीही खोटं बोलू नये, म्हणजे यामध्ये नकार, नाही आणि नये दोन्ही वाक्यामध्ये, पहिल्या वाक्यामध्ये नाही आणि दुसऱ्या वाक्यामध्ये नये या शब्दांनी नकार दर्शविला आहे, म्हणून हे नकारार्थी वाक्य. यापैकी तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. यामध्ये ज्या वाक्यात, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो या वाक्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे प्रश्न जाणवतो त्यामध्ये आपल्याला. यामध्ये कधी, कोण, कोणाला, केव्हा, कोणता अशा प्रकारचे शब्द दिसून येतात आपल्याला आणि या शब्दांनी हे वाक्य दर्शविले जाते. उदाहरण पाहूया आपण. तुझा अभ्यास झाला का? का नंतर काय आहे ते प्रश्नचिन्ह आहे. दुसरं उदाहरण आहे, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? यामध्ये बघा थोडाफार भावसुद्धा बदललेला आपल्याला दिसतो. तुझा अभ्यास झाला का? एक वेगळ्या भावनेने आपण इथे थोडंसं वेगळं त्यामध्ये आपण प्रश्न केला, प्रश्नार्थ दर्शवला आपण आणि दिसायला सुद्धा इथे प्रश्नचिन्ह आपण टाकलेलं आहे. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये, हे वाक्य ओळखण्यासाठी अतिशय सोपं आहे, ज्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह दर्शविले जातं किंवा दिलेलं असतं त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतो. यानंतरचा अर्थावरून पडलेला हा प्रकार म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात मनातील भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो. उत्कटपणे म्हणजे एक आश्चर्यदर्शक, एक वेगळ्या प्रकारची भावना, म्हणजे भावनेची तीव्रता असते त्यामध्ये, भावनेची तीव्रता असते. म्हणजेच बघा, ज्या वाक्यात मनातील भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो आणि तितकीच भावनेची तीव्रता ज्यामध्ये असते त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. यामध्ये बापरे, वाह, शाबास, शी, आहा असे शब्द यामध्ये आपल्याला दिसून येतात आणि यालाच आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरण पहा. बापरे, केवढा मोठा साप, म्हणजे ते आपली भावना काय झाली, उत्कट झाली आणि त्या उत्कट भावनेने आश्चर्य वाटलं एकदम की हा एवढा मोठा साप बघून आपल्याला आपली भावना काय झालेली आहे, उत्कट झालेली आहे. म्हणून इथे उद्गार निघालेत आपल्या तोंडातून, म्हणून उद्गारार्थी वाक्य. बापरे, केवढा मोठा साप. पुढचं उदाहरण आहे, किती छान आहे फूल, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळा भाव यातून व्यक्त होतो. म्हणून हे आपल्या मुखातून सहजपणे उद्गार निघतात, आश्चर्य वाटून किंवा एक उत्कट भावनेतून एक उद्गार आपल्या मुखातून निघतात, तेव्हा तिथे उद्गारार्थी वाक्य होतं. आता आपण अर्थावरून पडणारे जे वाक्य प्रकार आहेत ते आपण पाहिले. कोणते कोणते पाहिले, तर विधानार्थी वाक्य की ज्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं. दुसरं होकारार्थी, त्यामध्ये होकारार्थी वाक्य की ज्यामध्ये होकार दर्शविला जातो. पुढचा प्रकार नकारार्थी वाक्य, म्हणजे ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविला जातो, नको, नाही अशा शब्दांनी, तेव्हा ते नकारार्थी. त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रश्नार्थी वाक्य की ज्यामध्ये प्रश्नचिन्हाचा बोध होतो किंवा प्रश्न विचारलेला असतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं उद्गारार्थी वाक्य की ज्यामध्ये आपले भाव उत्कटपणे आपण व्यक्त करत असतो, त्याला उद्गारार्थी. आता यानंतरचा जो प्रकार आहे तो
क्रियापदावरून, क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार कशा पद्धतीने पडतात ते आपण पाहूया, किंवा कशाला क्रियापदाच्या रूपावरून कसे वाक्य प्रकार पडलेले आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. पहिला प्रकार जो आहे तो स्वार्थी वाक्य. हा आपल्याला, तुम्हाला विद्यार्थ्यांना हा प्रकार थोडासा वेगळा वाटत असेल, कारण आत्तापर्यंत आपण हा प्रकार शिकलेलो नाही, आपण वापरत असतो नेहमीच, याचा अर्थबोध होत असतो बऱ्याच वेळेला, पण स्वार्थी वाक्य म्हणून हा प्रकार आपण अभ्यासलेला नाही आहे कधी, किंवा ऐकलेलं नाही आहे तुम्ही. तर क्रियापदावरून पडणारा हा प्रकार पहिला म्हणजे स्वार्थी वाक्य. तर स्वार्थी वाक्य म्हणजे काय? क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो. काळाचा बोध म्हणजे काय? जसे काळ, वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ. तर असा कालदर्शक म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो, त्यास स्वार्थी किंवा कालदर्शक वाक्य असे म्हणतात. म्हणजे त्यामध्ये फक्त काल आपल्याला लक्षात येतो की कोणत्या काळामध्ये ते वाक्य बोललेले, किंवा त्या वाक्यामध्ये कोणता काळ आपल्याला लक्षात येतो, यावरून ते वाक्य आपण स्वार्थी वाक्य म्हणून ठरवतो. तर उदाहरण पाहूया आपण. मुले शाळेत गेली. गेली, बघा यामध्ये मुले शाळेत गेली म्हणजे तो भूतकाळ आपल्याला तिथे दर्शवतो, लक्षात येतो. इथे काळाचा बोध होतो. मुले शाळेत गेली. आता या ठिकाणी दुसरं वाक्य आहे, उदाहरणार्थ मुले मैदानावर खेळतात. आता यावरून कोणता काळ आपल्या लक्षात येतो? खेळतात. उदाहरणार्थ म्हणजे वर्तमान काळ आपल्याला इथे लक्षात येतो, मुले मैदानावर खेळतात. तर अशा प्रकारे ज्यामध्ये काळाचा बोध होतो ते म्हणजे स्वार्थी वाक्य. दुसरं आहे, यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून तयार झालेलं दुसरं वाक्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. या वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश व सूचना यांचा बोध होतो. म्हणजेच त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. बघा परत एकदा, आज्ञार्थी वाक्य म्हणजे यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश व सूचना यांचा बोध होतो. याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरण पाहूयात, आपल्या लक्षात येईल. खिडकी लावून घे म्हणजे एखाद्याला आपण काही काम सांगतो, हे कर ते कर, तेव्हा तिथे आज्ञा आपल्याला लक्षात येते. खिडकी लावून घे म्हणजे त्याला आपण ती काय केलं? आज्ञा दिलो की ते खिडकी लावून घे, बंद करून घे खिडकी. ही काय झाली? आज्ञा झाली. म्हणून ते आज्ञार्थी वाक्य. दुसरं बघूया. इथे पादत्राणे, बघा दुसरं वाक्य, इथे पादत्राणे ठेवू नयेत. पादत्राणे म्हणजे चपला. इथे पादत्राणे ठेवू नयेत. अनेक वेळेला आपण बाहेर मंदिरांमध्ये वगैरे जातो तेव्हा असे पाट्या लावलेले असतात, तिथे पाहतो आपण, वाचतो, इथे पादत्राणे ठेवू नयेत. म्हणजे एकंदरीत त्यांनी काय केलेलं असते? ती सूचना दिलेली असते. म्हणजे एक प्रकारची त्यामध्ये आज्ञाच असते. सूचनेमध्ये सुद्धा एक प्रकारची आज्ञा असते. म्हणजेच यामध्ये म्हणून काय कोणते शब्द येतात? आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश. म्हणजे स्वच्छता नेहमी राखावी, अशा प्रकारचे जे काही सूचनात्मक वाक्य असतात किंवा उपदेश असतात, तुम्ही असे करू नये, किंवा विनंती, कृपया या ठिकाणी हे ठेवावे, किंवा आशीर्वाद, यशस्वी भव, किंवा तू सदैव यशस्वी हो, अशा प्रकारचे त्यामध्ये भाव निर्माण झालेले असतात. किंवा एक वेगळ्या पद्धतीचं वाक्य, भावनेनी वाक्य, म्हणजेच आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश आणि सूचना या ज्या वाक्यामध्ये बोध होतो त्यालाच आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. पुढे पहा. तिसरा जो प्रकार आहे म्हणजे कोणता? क्रियापदावरच्या रूपावरून पडणारे वाक्य प्रकार आपण पाहत आहोत. त्यापैकी तिसरा प्रकार जो आहे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? यामध्ये इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता,
यांचा बोध होतो. यालाच आपण विद्यार्थी वाक्य असे म्हणतो किंवा इच्छादर्शक वाक्य असे म्हणतात. म्हणजे यामध्ये काहीतरी वेगळं म्हणजे शक्यता दर्शविलेली असते. ती क्रिया झालेली नसते, ती शक्यता आहे किंवा ते तुमचं कर्तव्य आहे. तुमचं काम करणं कर्तव्य आहे. केलंच पाहिजे असंही नाही, पण ते कर्तव्य आहे. यामध्ये इच्छा म्हणजे फक्त ती इच्छा की मला नाही ते केलं पाहिजे, ही इच्छा व्यक्त करणं. आणि कर्तव्य म्हणजे काय, नाही ते मला करावं लागेल, माझं कर्तव्य आहे ते. आणि शक्यता म्हणजे कदाचित असं होईल किंवा हे होण्याची शक्यता आहे. आणि योग्यता अशा प्रकारच्या भावनेचा जेव्हा इथे बोध होतो तेव्हा ते विद्यार्थी किंवा इच्छादर्शक वाक्य असे म्हणतो. उदाहरण पाहूयात आपण. पहिलं पहा, आज बहुतेक पाऊस पडत असेल. यामध्ये काय दर्शवलेलं आहे, शक्यता दर्शवलेली आहे. म्हणजे आज बहुतेक पाऊस पडत असेल. पडतोय की नाही, पडतोयच असं नाही आहे, पण बहुतेक असं वाटतं, शक्यता आहे किंवा शक्य तिथं बहुतेक पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा पडतही असेल ही शक्यता आहे. मला नक्की माहीत नाही, मी पाहिलेलं नाही आहे प्रत्यक्षात, पण वातावरणावरून तरी लक्षात येतं की आज बहुतेक पाऊस पडेल पण म्हणू शकतो आपण इथे किंवा पडत असेल. दुसऱ्या ठिकाणचं जर आपल्याला बघायचं असेल किंवा उल्लेख करायचा असेल, गावी पाऊस पडत असेल किंवा आज बहुतेक पाऊस पडेल, वातावरणावरून ते आपण ठरवत असतो किंवा बोलत असतो. दुसरं उदाहरण आहे, आई वडिलांचे ऐकणे हे मुलांचे कर्तव्य आहे. इथे काय दर्शवलं गेलं आहे, कर्तव्य. या वाक्यातून काय लक्षात येतं आपल्या, कर्तव्य लक्षात येतं. काय कर्तव्य आहे, मुलांचं कर्तव्य काय आहे, आई वडिलांचे ऐकणे हे मुलांचे कर्तव्य आहे. म्हणजे पहा परत एकदा, विद्यार्थी वाक्यामध्ये इच्छा, कर्तव्य, शक्यता दर्शविली जाते किंवा दिसून येते किंवा व्यक्त होते तेव्हा ते विद्यार्थी वाक्य होते. लक्षात आलं. पुढचा जो प्रकार आहे, कोणता प्रकार, क्रियापदाच्या रूपावरून पडणारा. हा चौथा प्रकार आहे संकेतार्थ वाक्य. यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून बघा, क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते. बघा परत एकदा, क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल, अट संकेत असा अर्थ निघत असेल तर ते संकेतार्थ वाक्य असे म्हणतात. म्हणजे संकेत दर्शविला जातो त्यामध्ये, असं केलं तर ते तसं होईल, म्हणजे मी हे केलं तर ते होईल असं. यामध्ये जर तर, असे तसे या प्रकारचे शब्द असतात तेव्हा ते संकेतार्थ वाक्य होतं. उदाहरण पाहूया आपण. जर चांगला अभ्यास केला असता तर चांगले गुण मिळाले असते. जर आणि तर. खरंच जर चांगला अभ्यास केला असता तर नक्कीच चांगले गुण मिळाले असते. किंवा जर अभ्यास केला तर पास व्हाल. अशा पद्धतीने जर आणि तर संकेत त्यामध्ये किंवा अट म्हणू आपण. जर अभ्यास केला म्हणजे अट म्हणजे कधी कधी आपल्याला आई म्हणत असते, जर हे केलास तरच तुला मिळेल, हां माझं काम केलास तरच तुला हे मिळेल. म्हणजे त्यामध्ये एक अट असते किंवा काहीतरी संकेत असतो की तू जर हे केलास तर तुला ते मिळेल. अशा प्रकारचे इथे संकेत असतो किंवा अट असते तेव्हा ते संकेतार्थ. बघा आपण वाक्यामध्ये बोलत असताना सहजपणे असं वाक्य बोलत असतो, पण त्यामध्ये किती प्रकारचे वाक्य आपण बोलत असतो. आपण आता अर्थावरून पडणारे वाक्यप्रकार पाहिले, त्यानंतर क्रियापदावरून पडणारे कोणते कोणते पाहिले. पहिला स्वार्थी वाक्य की ज्यामध्ये फक्त काळाचा बोध होतो. दुसरं आज्ञार्थी वाक्य की ज्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, विनंती किंवा सूचना असतात, जाणवतात आपल्याला, त्या वाक्यात आज्ञार्थी वाक्य म्हणतो आपण. तिसरा प्रकार आपण पाहिला विद्यार्थी वाक्य
की ज्यामध्ये इच्छा, कर्तव्य, शक्यता आपल्याला लक्षात येते. आणि चौथा प्रकार संकेतार्थ वाक्य, की यामध्ये अट किंवा संकेत आपल्याला लक्षात येतो किंवा जाणवतो, तेव्हा ते संकेतार्थ वाक्य होतं. अशा प्रकारे वाक्यांचे प्रकार जे आहेत, अर्थावरून पडणारे आणि क्रियापदाच्या रूपावरून पडणारे, असे वाक्य प्रकार आपण पाहिले. आता यामधला पुढचा भाग जो आहे तो वाक्य रूपांतर. आता वाक्य प्रकार आपल्याला कळाल्यानंतर गरजेनुसार आपल्याला वाक्यामध्ये परिवर्तन करावं लागतं, प्रसंगानुसार, अर्थानुसार किंवा त्या भावनेनुसार, किंवा एखाद्याशी बोलत असताना तिथे अर्थ स्पष्ट होण्यासाठी अनेकदा ह्या वाक्यांमध्ये रूपांतर म्हणजेच परिवर्तन म्हणजेच बदल करावा लागतो. पण आता हा बदल करण्यासाठी एक विशिष्ट नियम किंवा एक विशिष्ट प्रकारानेच तो बदल आपण करत असतो. तर कशा पद्धतीने पाहूयात आपण वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन. वाक्याला बाधा न आणता, बघा वाक्य रूपांतर कसं करायचं असतं, तर वाक्याला बाधा न आणता. आता वाक्याला म्हटलं तर खऱ्या अर्थाने इथे वाक्यामधील अर्थाला असं म्हणता येईल. वाक्यातील अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय. बघा आपल्याला वाक्य रूपांतर करायचं आहेच, पण मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता. बाधा न आणता म्हणजेच काय, त्याचा अर्थ न बदलता, अर्थ मूळ तोच राहिला पाहिजे. लक्षात आलं की त्या वाक्याचा मूळ अर्थ जो आहे तोच व्यक्त झाला पाहिजे, म्हणजे त्याला बाधा न आणता त्या वाक्याच्या रचनेत बदल जो केला जातो त्याला वाक्य रूपांतर असे म्हणतो आपण, किंवा वाक्य रूपांतर होय. उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्या. पहिलं उदाहरण पाहूया आपण. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. पहा, लोकांचे दारिद्र्य म्हणजे गरिबी, दारिद्र्य पाहून मला दुःख होते. हे साधं सरळ वाक्य आहे आणि हे वाक्य कसं आहे, होकारार्थी, यामध्ये होकार दर्शवतो. दुःख होते. पण आता याचं परिवर्तन करत असताना किंवा याचं रूपांतर होत असताना, आता होकारार्थीचं नकारार्थीमध्ये परिवर्तन किंवा रूपांतर करायचं असेल तर कशा पद्धतीनं केलं जातं आपण पाहूया. बघा पहिलं वाक्य काय, होकारार्थी आहे. काय वाक्य आहे, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. आता त्याचं नकारार्थी आपल्याला करायचं आहे, तेव्हा काय करायचं आहे बघा, केलं. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. नकारार्थी आणि होकारार्थी हे लक्षात घ्या. नकारार्थी वाक्य प्रकार पाहत असताना आपण काय पाहिलं की ज्या वाक्यामध्ये नाही, नको, न अशा प्रकारचे शब्द येतात तेव्हा ते काय होतं, नकारार्थी वाक्य होतं. आता हे नकारार्थी वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, हे वाक्य आहे नकारार्थी. पण इथे काय केले, वाक्य परिवर्तन करत असताना मूळ वाक्याच्या अर्थामध्ये बदल झालेला नाही, म्हणजे त्याला बाधा आलेली नाही. आपण काय करतोय, होकारार्थीचं नकारार्थी करतो. बघा कसं नकारार्थी वाक्य कसं होतं, लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, म्हणजेच काय, दारिद्र्य पाहून मला दुःख होते. मूळ अर्थामध्ये बदल झाला का, नाही. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, मग काय होतं, दुःख होतं. म्हणजे होकारार्थी करत असताना मला दुःख होते, कधी, लोकांचे दारिद्र्य पाहून. पण नकारार्थीमध्ये लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. बघा या ठिकाणी बदल करत असताना काय केलेलं आहे की मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा आलेली
नाही. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही म्हणजेच काय, मला दुःख होते. तर अशा पद्धतीने वाक्य परिवर्तन. आता ह्यामध्ये थोडंसं तुम्हाला अवघड जे जाणार आहे ते होकारार्थीचं नकारार्थी करत असताना किंवा नकारार्थीचं होकारार्थी करत असताना थोडंसं बारकाव्याने विचार केला तर ते लक्षात येऊन जातं. यामध्ये एक तुम्हाला एक थोडंसं हे सांगते बघा. मला लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही म्हणजेच पटकन, म्हणजेच म्हटल्यानंतर पटकन जे आपल्या तोंडामध्ये येतं पहिलं वाक्य आपण पाहायचं होकारार्थी, ते वाक्य पटकन आपल्या तोंडामध्ये येतं. मला आनंद होत नाही म्हणजेच मला दुःख होते, असं जेव्हा लक्षात येतं पटकन आपल्या तोंडातून ते वाक्य येतं तेव्हा ते त्याचं उत्तर असतं, म्हणजेच ते होकारार्थी असतं, म्हणजेच मूळ अर्थ तोच असतो. लक्षात आलं. पुढचा एक प्रकार पाहूया आपण, उदाहरण पाहूया. वाक्य रूपांतरामध्ये उदाहरण दुसरं, जगात सर्वात सुखी असा कोण आहे किंवा जगी सर्व सुखी असा कोण आहे. हे काय आहे, प्रश्नार्थी वाक्य. आपण जे जे प्रकार पाहिले विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, त्या एकमेकांमध्येच आपल्याला बदल करायचे किंवा वाक्य परिवर्तन कशा पद्धतीने होतं ते आपण पाहत आहोत उदाहरणाच्या माध्यमातून. जगात सर्वात सुखी असा कोण आहे म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे, पण इथे प्रश्नचिन्ह आहे म्हणून ते काय आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य करायचं. साधं सरळ विधान करायचं याचं. कारण विधानार्थी वाक्य पाहत असताना आपण प्रकार पाहत असताना की ज्या वाक्यामध्ये विधान असतं, फक्त साधं सरळ विधान केलं जातं त्याला विधानार्थी वाक्य. जगात सर्वात सुखी असा कोण आहे हा प्रश्न आहे, तर त्याचं आपण विधान करायचं म्हणजे विधानार्थी वाक्य करायचं आहे की साधं सरळ जगात सर्वात सुखी असा कोणी नाही. आता इथे बघा नकारार्थी झालेला आहे पण साधं विधान केलेलं आहे. दिसायला आपल्याला नाही ह्या शब्दामुळं नकारार्थी तर आहेच ते, कारण विधानार्थीमध्ये आपल्याला होकारार्थी पण येणार आणि नकारार्थी पण येणार हे आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं साधं विधान करत असताना होकारार्थी नकारार्थी दोन्ही येत असतं, पण इथे प्रश्नार्थीचं विधानार्थी करतोय आपण. जगात सर्वात सुखी असा कोण आहे, या प्रश्नार्थी वाक्याचं जगात सर्वात सुखी असा कोणी नाही हे असं साधं सरळ उदाहरण किंवा विधान केलेलं आहे. ठीक आहे. तिसरं उदाहरण पाहूयात आपण. बापरे केवढी उंच आहे ही इमारत. आता हे लगेच लक्षात येतं आपल्या वाक्य प्रकार कोणता आहे, हा उद्गारार्थी वाक्य आहे. कारण इथे हे कशावरून ओळखतो आपण, उद्गारार्थी चिन्ह दिलेले असतात. ज्याप्रमाणे प्रश्नचिन्ह दिसल्यानंतर आपण प्रश्नार्थी वाक्य ओळखतो, तसंच इथे उद्गारार्थी वाक्य चिन्ह दिसल्यानंतर, उद्गारवाचक चिन्ह दिसल्यानंतर आपण इथे उद्गारार्थी वाक्य म्हणून लगेच ओळखतो. इथे उत्कट भाव व्यक्त झालेले. बापरे केवढी उंच आहे ही इमारत, हे उद्गारार्थी. आता वाक्य परिवर्तन, उद्गारार्थीचं वाक्य परिवर्तन कशामध्ये करायचं आहे, विधानार्थीमध्ये. इथे सुद्धा साधं सरळ आपल्याला विधान करायचं आहे. कशाचं, उद्गारार्थी वाक्याचं साधं विधान करायचं आहे. बघा विधानार्थी वाक्य होत असताना काय होतं, ही इमारत खूपच उंच आहे. साधं सरळ वाक्य, साधं विधान कशाचं, उद्गारार्थीचं विधानार्थी झालं. उद्गारार्थी काय आहे, बापरे केवढी उंच आहे ही इमारत. त्याचं विधानार्थी काय होतं, विधान काय होतं, ही इमारत खूपच उंच आहे. साधं सरळ विधान म्हणजेच वाक्य रूपांतर करत असताना जो काही आपण भाव व्यक्त करतो तो सुद्धा इथे आपल्याला बदललेला लक्षात येतो. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. तू नियमित व्यायाम कर. बघा हे विधान काय आहे किंवा वाक्य काय आहे, तू नियमित व्यायाम कर. आपण वाक्यप्रकार पाहत असताना वाक्यप्रकारामध्ये हा प्रकार आपण पाहिला की यामध्ये व्यायाम करण्याची आज्ञा देते, म्हणजेच काय, आज्ञार्थी वाक्य. तू नियमित व्यायाम कर. आई आपल्याला नेहमी सांगत असते, आज्ञा देत असते
की तू नियमित व्यायाम कर. हे वाक्य काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. आता त्याचं वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन करत असताना सूचना काय दिलेली आहे? विधानार्थी करा. म्हणजेच आपल्याला ते विधानार्थी साधं वाक्य करायचं आहे. जसं आपण प्रश्नार्थीचं विधानार्थी केलं किंवा उद्गारार्थीचं विधानार्थी केलं, तसंच आज्ञार्थी वाक्याचं सुद्धा आपण इथे विधानार्थी करायचं आहे. म्हणजेच ते साधं विधान करायचं आहे. पहिलं वाक्य हे काय? प्रश्न काय? की तू नियमित व्यायाम कर, हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्याचं रूपांतर विधानामध्ये करायचं किंवा विधानार्थी वाक्यामध्ये करायचं आहे. तू नियमित व्यायाम करावास. साधं सरळ वाक्य. इथे आज्ञा नाही आहे. करावास या शब्दावरून आपल्याला असं वाटतं की ती आज्ञा आहे, करावास. पण कर म्हणजे तू केलंच पाहिजे, कर असं सांगत असतं. पण करावास केलेलं चांगलं असतं, असं साधं सरळ विधान आहे की तू नियमित व्यायाम करावास. साधं सरळ बोललेलं आहे, विधान केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रकार पुढचं उदाहरण आहे, तो अवश्य घरी येईल. साधं सरळ वाक्य आहे, तो अवश्य घरी येईल. होकारार्थी वाक्य आहे. जसं आपण याआधी पहिलं उदाहरण जे पाहिलं होकारार्थीचं नकारार्थी, कारण मी ही जास्त उदाहरण यासाठी घेते की होकारार्थीचं नकारार्थी करत असताना थोडा गोंधळ होण्याची शक्यता असते अर्थाच्या दृष्टीनं. कारण आपल्याला नाही, नकारार्थी म्हणजे नाही, नको एवढेच शब्द माहिती असतात. पण यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं, की मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा येता कामा नये. म्हणजेच अर्थ बदलता कामा नये. तोच अर्थ त्यातून व्यक्त झाला पाहिजे. नकारार्थी जरी केलं तरी होकारार्थीचा अर्थ त्यामधून व्यक्त झाला पाहिजे. बघा, तो अवश्य घरी येईल हे साधं सरळ होकारार्थी वाक्य आहे. त्यामध्ये नकारार्थीमध्ये रूपांतर करायचं आपल्याला, तो घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय? अवश्य घरी येईल, तो आल्याशिवाय राहणार नाही, म्हणजेच तो अवश्य घरी येईल. बघा, कधी कधी आपण म्हणतो ते तो केल्याशिवाय राहणार नाही हां, म्हणजेच त्याच्या मागे अर्थ काय असतो की तो अवश्य करणारच असं सहज म्हणतो आपण. आई कधी कधी म्हणत असते आपल्याला की तो मोबाईल घेतल्याशिवाय राहणार नाही हातामध्ये. नाही आलं का वाक्यामध्ये, की तो मोबाईल हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही, म्हणजेच काय? तो अवश्य घेणार. तसंच इथे तो अवश्य घरी येईल, नकारार्थीमध्ये तो घरी आल्याशिवाय राहणार नाही, म्हणजेच अवश्य घरी येईल. मूळ वाक्याच्या अर्थामध्ये बदल झालेला नाही, पण वाक्य रूपांतर मात्र इथे झालेलं आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण पाहूया आपण. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जसं आधीचंच उदाहरण होतं होकारार्थी आणि नकारार्थीमध्ये. पुन्हा एकदा परत लक्षात येण्यासाठी मी घेतलं. जगी सर्व सुखी असा कोण आहे हे होकारार्थी वाक्य आहे आणि नकारार्थी रूपांतर करत असताना जगात सर्व सुखी असा कोणी नाही, म्हणजेच असा कोण आहे. इथे प्रश्नचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे, पूर्णविराम आलेलं आहे. तर इथे प्रश्नचिन्ह येणार आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जगात सर्व सुखी असा कोणी नाही. अशा पद्धतीनं इथे होकारार्थीचं नकारार्थी वाक्य रूपांतर करत असताना आपण विधानार्थीचं प्रश्नार्थी करू शकतो, प्रश्नार्थीचं विधानार्थी करू शकतो, होकारार्थीचं नकारार्थी करू शकतो, उद्गारार्थीचं विधानार्थी करू शकतो, विधानार्थीचं उद्गारार्थी करू शकतो आपण. म्हणजेच वाक्य रूपांतर करत असताना मात्र आपल्याला एक लक्षात ठेवायचे की मूळ वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये, हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी व्याकरणातील पहिला भाग म्हणजेच वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हे पाहिलेलं आहे. वाक्य प्रकार त्यामध्ये विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार आहेत. त्यानंतर
क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार आपण पाहिले. स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, संकेतार्थ वाक्य, अशा प्रकारचे आपण दोन्ही प्रकारावरून पडणारे वाक्यांचे प्रकार पाहिले. त्यानंतर वाक्य रूपांतर कशा पद्धतीने म्हणजेच वाक्य परिवर्तन कशा पद्धतीने करायचे असते हे आपण आजच्या या अभ्यासातून पाहिलं. यानंतर तुम्हाला स्वाध्याय देते मी थोडा. पहिला स्वाध्याय आहे, त्यामध्ये वाक्य प्रकारानुसार वाक्य तयार करा. यामध्ये 2 प्रश्नार्थी वाक्य तयार करायचे तुम्हाला. साधी सरळ व्यवहारातली किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातली घेतला तरी चालेल, शोधून काढला तरी. पहिले 2 प्रश्नार्थी वाक्य करायचे, नंतर 2 विधानार्थी वाक्य लिहायचे, 2 उद्गारार्थी वाक्य लिहायचे, 2 आज्ञार्थी वाक्य लिहायचे, 2 होकारार्थी व 2 नकारार्थी वाक्य लिहायचे. त्यानंतर कृती 2मध्ये वाक्य प्रकार ओळखायचे. तुम्हाला खाली जी वाक्य दिलेले आहेत, 5 वाक्य दिलेले आहेत, त्यांचे प्रकार ओळखून तुम्हाला इथे या ठिकाणी तो वाक्य प्रकार इथे लिहायचा आहे. उदाहरणार्थ आहा, काय, हा हा हा, काय ही मौज, म्हणजे हा वाक्य प्रकार कोणता आहे, विधानार्थी आहे, उद्गारार्थी आहे, प्रश्नार्थी आहे, कोणता प्रकार आहे हे इथे या ठिकाणी लिहायचं आहे. पुढची कृती आहे, सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. म्हणजेच वाक्य रूपांतर कशा पद्धतीने करायचे इथे सूचना दिलेली आहे. बघा, पहिलं वाक्य, तुम्ही काम अचूक करा. हे काय करायचं आपल्याला, विधानार्थी वाक्य करायचं आहे. कंसामध्ये या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने वाक्य रूपांतर या ठिकाणी करायचं आहे. मराठीला वही घालायला सांगितलेलीच आहे मी तुम्हाला, आणि त्यामध्ये हे सगळं तुम्ही हा स्वाध्याय सोडवून मला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपवरती इमेज पाठवा, चालेल. ठीक आहे, धन्यवाद.